हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 9th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा. आपला लेसन सुरू आहे फर्स्ट लेसन सेट्स. त्यामध्ये तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिलेच असतील, समजा पाहिले नसतील तर मित्रांनो ते नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, त्यावरून ते तुम्ही नक्की बघा. ओके मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आता तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही इंग्लिश मिडियमचे म्हणजे सेम इंग्लिशसाठी प्लेलिस्ट तयार केली आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल. चला मित्रांनो सुरुवात करूया. आजचा पहिला कन्सेप्ट आहे वेन डायग्राम. वेन डायग्राम्स. ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन वॉज द फर्स्ट टू यूज क्लोज फिगर्स टू रिप्रेझेंट सेट्स. सेटला रिप्रेझेंट करण्यासाठी क्लोज फिगर काढली, तिला आपण वेन डायग्राम असं म्हणतो. सच रिप्रेझेंटेशन आर कॉल्ड द वेन डायग्राम्स. हे लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल मित्रांनो म्हणजे काय, एकदम सोपं आहे. वेन डायग्राम म्हणजे काय? सपोज ए इज द सेट, इट्स कंटेन एलिमेंट्स ए बी सी डी. तर मित्रांनो याची आपल्याला वेन डायग्राम काढायची असेल तर तुम्ही काही एक स्पेरिकल घ्या, सर्कल घ्या, रेक्टेंगल घ्या, स्क्वेअर घ्या, कशी एक तुम्ही फिगर काढा जी मात्र एनक्लोज असली पाहिजे, म्हणजे बंदिस्त असली पाहिजे या पद्धतीने. ओके, आता मी समजा याला नाव देतो सेट ए. दिस इज द सेट ए अँड इट्स कंटेन्स द एलिमेंट्स ए बी सी डी. राईट डाऊन हिअर दिस ए बी सी अँड डी. दिस इज द वेन डायग्राम फॉर द सेट ए. एवढं सोपं आहे. सपोज बी काढायचं आहे मला. सेट बी समजा असा आहे, यामध्ये आहे समजा 1 3 7 असे एलिमेंट्स आहेत. ओके, आता बीची आपली वेन डायग्राम काढायची. तुम्ही सर्कलही काढू शकता, सर्कलचा यूज करू शकता. सो दिस इज द सेट बी अँड इट्स वेन डायग्राम इज दिस. इथे त्यामधले एलिमेंट्स लिहा 1 3 आणि इथे समजा 7 असेल. सो दिस इज द वेन डायग्राम. इतकं सोपं आहे. आय होप तुम्हाला ते कळालं असेल. आता मित्रांनो पुढचा टॉपिक आहे सबसेट. If A and B are two given sets and every element of set B is also an element of set A, then B is subset of A. मित्रांनो लक्षात घ्या, समजा A आणि B हे दोन सेट्स असतील तर एव्हरी एलिमेंट ऑफ सेट B म्हणजे B मधील प्रत्येक एलिमेंट जर सपोज A मध्ये असेल देन वी कॅन से दॅट B इज अ सबसेट ऑफ A. आता सिम्बॉलिकल जर ते रिटर्न करायचं असेल, आपल्याला लिहायचं असेल तर ते कसं लिहिणार? बी सबसेटचं साईन हे आहे, या पद्धतीने आडवा यू काढायचा आणि खाली एक रेषा द्यायची आणि ए. आणि हेचं रिडिंग कसं करणार? बी इज सबसेट ऑफ ए असं याचं रिडिंग करणार, किंवा बी सबसेट ए असं म्हटलं तरीही चालेल. आता याचं एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं मित्रांनो तर बघूया. सेट ए. सपोज सेट ए इज कंटेन 1 2 3 4 5 6 7 8. okay, these are the elements of set A and set B is here 2 4 6. These are the elements of set B. So friends, every element of set B. आता B मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत? 2 आहे, 4 आहे, 6 आहेत. हे सर्व एलिमेंट जर A मध्ये असतील तर आहेत का ते बघूया. 2 आहे, 4 पण आहे, 6 पण आहे. मग आपल्याला काय म्हणता येईल? बी इज सबसेट ऑफ ए. सो वी राईट हिअर बी इज सबसेट ऑफ ए. म्हणजे हा जो सेट आहे याचा मधला प्रत्येक एलिमेंट यामध्ये असला पाहिजे. आता समजा मी सेट सी काढला. ओके, आणि याच्यामध्ये आहे 1 2 आणि समजा इथे 3 आणि इथे 9 आहे. ओके, आता तुम्हाला प्रश्न विचारला सी इज सबसेट ऑफ ए. सो वी चेक एव्हरी एलिमेंट ऑफ सी कंटेनिंग इन ए. ते आपल्याला चेक करावं लागेल. 1 आहे, 2 पण आहे, 3 पण आहे, परंतु 9 याच्यामध्ये नाही आहे. देन वी से दॅट सी इज नॉट सबसेट ऑफ ए. सी हा एचा सबसेट नाही. आय होप मित्रांनो सबसेट म्हणजे काय हे तुम्हाला कळालं असेल. आता हे लक्षात घ्या, बी मध्ये जर समजा हे सगळे जर एलिमेंट असतील, समजा एक सेट काढतो, पुन्हा मी काढतो डी सेट काढला. इथे पण समजा 1 3 4 5 6 7 8
आता हे सगळे एलिमेंट याच्यामध्ये आहेत नाही का, मग तरी तुम्ही म्हणू शकतात डी इज सबसेट ऑफ ए, किंवा इथे तुम्हाला हे एलिमेंट सुद्धा आपल्या याच्यामध्ये दिसत आहेत, तर इथे सुद्धा तुम्ही लिहू शकतात ए इज सबसेट ऑफ डी. आणि असं ज्यावेळेस असतं, हा याचे सगळे एलिमेंट याच्यात आहेत आणि याचे पण सगळे एलिमेंट याच्यात आहेत, त्यावेळेस दीज आर इक्वल सेट. ते कसे असतात? इक्वल असतात बघा, सारखे असतात. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळलं असेल. चला मित्रांनो, याच्यावरच आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट घ्यायचा आहे. तो प्रॅक्टिस सेट 1.3 ला आज आपण सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 1.3. इफ A is given, set A is given containing element A, B, C, D, E. B, C, D, E, F and C contains B, D and D contains two elements. These are A and E. Then which of the following statements are true and which are false? आता मित्रांनो, हे सबसेट आपल्याला शोधायचे आहेत. जर समजा जर ते ट्रू असतील तर ट्रू लिहायचं, अदरवाईज फॉल्स लिहायचं. ओके, आता पहिलं बघूया आपण काय दिलं आपल्याला. पहिलं, सी इज सबसेट ऑफ बी. सी सेट इज हिअर अँड बी इज हिअर. ओके, सो वी चेक दॅट सी इज सबसेट ऑफ बी. आता हे कसं चेक करणार? एव्हरी इलेमेंट ऑफ सी, समजा हा सी मधील प्रत्येक एलिमेंट जर बी मध्ये असेल तर इट इज ट्रू. आता आपण चेक करूया. फर्स्ट एलिमेंट इज बी. बी इज ॲबसेंट हिअर. बी याच्यात नाहीये, म्हणजे सी मधला प्रत्येक एलिमेंट बी मध्ये आपल्याला दिसत नाही. डी जरी असला तरी बी नाहीये. सो दिस इज फॉल्स स्टेटमेंट. लिहूया आपण इथे, दिस इज फॉल्स स्टेटमेंट. कारण काय? एलिमेंट ऑफ बी किंवा एलिमेंट बी म्हणूया. एलिमेंट बी हा जो एलिमेंट आहे बी सी मधला, एलिमेंट बी ऑफ सेट सी इज नॉट in set B. That is why this statement is false. Okay, second बघूया. A is subset of D. Check every element of A containing in D. बघूया आहे का? प्रत्येक एलिमेंट A मधला D मध्ये आहे का? A मधले एलिमेंट बघा किती आहेत? A, B, C, D, E आणि हे सर्व एलिमेंट D मध्ये असायला हवेत. ते आहेत का बघूया. D मध्ये तर दोनच एलिमेंट आहेत फक्त, A आणि E. हा आणि हा आहे. B, C, D हे जे एलिमेंट आहेत हे डी मध्ये आहेत का? नाही. त्यामुळे हे सुद्धा काय आहे? फॉल्स आहे. लिहूया, दिस इज ऑल्सो फॉल्स स्टेटमेंट. याचं रिझन लिहिणं गरजेचं आहे. ऑल द एलिमेंट ऑफ सेट ए आर नॉट इन सेट डी, किंवा बी, सी, डी दीज एलिमेंट्स नॉट इन सेट डी, असं तुम्ही लिहू शकाल. लिहूया, एलिमेंट्स कोणकोणत्या नाही आहेत? बी, सी, डी. B, C, D of set A is not in set D. त्यामुळे हे मित्रांनो फॉल्स आहे. आय होप ते तुम्हाला कळालं असेल. आता पुढे बघूया. D is subset of B, म्हणजे D मधील प्रत्येक एलिमेंट B मध्ये आहे का? D मध्ये कोणते एलिमेंट येते? A आणि E आहे. आणि B कोणता आहे मित्रांनो? C, D, E, F. म्हणजे A जो एलिमेंट आहे तो याच्यात नाहीये. म्हणजे डी मधले सगळे एलिमेंट ई असला तरी ए नाहीये, म्हणून डी सुद्धा बीचा सबसेट नाहीये. सो इट इज ऑल्सो फॉल्स स्टेटमेंट. लिहूया, फॉल्स स्टेटमेंट. लिहून टाका. एलिमेंट कोणता एलिमेंट नाहीये? तर ए नाहीये. एलिमेंट ए ऑफ सेट डी इज नॉट इन सेट बी. ओके, आता पुढचं बघूया. डी इज सबसेट ऑफ ए आहे का? डी मध्ये एलिमेंट आहेत ए आणि ई. ए मध्ये ए, बी, सी, डी म्हणजे ए पण आहे आणि ई पण आहे. म्हणजे डी मधले दोन्ही एलिमेंट ए मध्ये आहेत. म्हणजेच काय? तर बाय द डेफिनेशन ऑफ सबसेट वी कॅन से दॅट डी इज सबसेट ऑफ ए. सो इट इज ट्रू स्टेटमेंट. लिहूया, ट्रू. कारण काय? The elements A and E both of the set D are also in set A. Elements कोणकोणते आहेत ते? A and E both of set D are also in set A. Okay,
कारण की डी मधले प्रत्येक एलिमेंट ए आणि ई एलिमेंट ए मध्ये पण आहेत. सो डी इज सबसेट ऑफ ए. दिस स्टेटमेंट इज ट्रू. बी इज सबसेट ऑफ ए. बी बघा मित्रांनो, सी डी ई एफ. इथे एफ दिसत नाही बघा, सी डी ई आहे परंतु एफ नाही आहे. म्हणजे बी मधले प्रत्येक एलिमेंट जो आहे तो याच्यात नाही आहे. 3 असले तरी काय झाले, प्रत्येक एलिमेंट, सबसेटची डेफिनेशन आपल्याला काय सांगते, ऑल एलिमेंट्स, सगळे एलिमेंट जे आहेत ते ए मध्ये असायला हवे होते. त्यामुळे इट इज ऑल्सो फॉल्स स्टेटमेंट. घेऊन टाका फॉल्स. आता याचं सुद्धा रिझन तुम्हाला लिहावं लागेल. एलिमेंट एफ ऑफ सेट बी, एलिमेंट एफ ऑफ सेट बी म्हणजे बी मधला एफ हा एलिमेंट तो ए मध्ये नाहीये, इज नॉट इन सेट ए. ओके. आता मित्रांनो लास्ट साईड ते बघूया. सी इज सबसेट ऑफ ए. चेक करूया. एव्हरी एलिमेंट ऑफ सी कंटेनिंग द सेट ए, हे आपल्याला चेक करायचं आहे. सी मधला प्रत्येक एलिमेंट ए मध्ये आहे का. सी चे एलिमेंट आधी बघूया. सी चे एलिमेंट आहेत मित्रांनो बी आणि डी. बी आणि डी ए मध्ये आहेत का, तर आहेत. सो दिस इज ट्रू स्टेटमेंट. लिहूया, दिस इज ट्रू. लिहू शकतो आपण एव्हरी एलिमेंट्स ऑफ सेट सी कंटेनिंग, किंवा कंटेनिंग लिहिलं तरी चालेल, इन सेट ए. सो विच इज ट्रू स्टेटमेंट. आय होप मित्रांनो हे गणित तुम्हाला कळालं असेल. आणि मित्रांनो व्हिडिओ जास्त लांबेल त्यामुळे आपण थांबूया. मात्र या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. गुड बाय, थँक्यू.